नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एक नव्या कोरणी फ्रेश ब्लॉगमध्ये। तर खूप दिवसानंतर आज आपली भेट होते आणि आज आहे एक सर्वात इम्पॉर्टंट दिवस, कारण का आज माझ्या 3rd इयर फिजिओथेरपीचा शेवटचा पेपर आहे। चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत किंवा तुमच्या फॅमिली मेंबरपर्यंत शेअर करून टाका। जे 5 पेपर होते ते खूप चांगले गेलेले आहेत। आता बघू, हा शेवटचा पेपर राहिलेला आहे, देन डन अँड डस्टेड। होप सो की पेपर चांगला जावा आपल्याला। सो आय एम रेडी। हे बघा, तुम्ही डोळे वगैरे बघू शकता की झोप वगैरे होत नाही पेपरच्या दरम्यान, आणि खूप हेक्टिक दिवस होते हे। 12 दिवस होते ते, 1 जुलैपासून 12 जुलैपर्यंत माझा पेपर होता। वेळेवर झोप नाही, जेवण नाही, काही वेळेवर नाही। तर एक्झाम आहे ती 2 वाजता आहे, पण मी लवकर निघतोय, अजून 9 पण नाही वाजलेत। आणि मी कॉलेजला जाऊन लायब्ररीला बसणार आहे आज। हे दररोज बसतोय असा, मला कॉलेजसाठी बस आहे इथे दिल्ली, सो आता बसमध्येच बसूया। पहिली बस असते इथे 8:30 वाजता, तर गेलेली आहे। आता 9ची बस आहे आणि अजून आत्ता वाजलेले आहेत 8:45। इथे जाऊया चेतन स्नॅक्स पॉईंट, इथे चहा किंवा नाश्ता करूया। आलेलं इथे दिसलेत आपले शुभम सर, प्रतीक सर। आपण यांच्याकडनं आशीर्वाद घेतले आजच्या पेपरसाठी। थँक्यू थँक्यू थँक्यू। तर आता ग्राउंड फ्लोअरला आहे आणि मला जायचं आहे पूर्ण 8व्या फ्लोअरला। इथे आहे ती लायब्ररी आहे। मी चहा वगैरे प्यायला आलो होतो आणि तुम्ही बघू शकता हा आमचा नवीन कॅम्पस आहे। हे जास्त मी ब्लॉगमध्ये दाखवलं नाही आहे, पण एक दिवशी सविस्तर वेळ काढून दाखवेन। आणि यार बघा, 8 फ्लोअरला जायचं आहे मला, परत लिफ्टला यायलाच भरपूर वेळ जातो। तर हे आमचं कॅन्टीन आहे, कॅफेटेरिया आहे, आमची लायब्ररी। फॉर द लास्ट टाईम आता मी रिव्हिजन सुरू करणार आहे माझी FDPSC। तर बघूया कसा होतो अभ्यास ते। फक्त आता 1.5 तास उरला एक्झामला। टेन्शन बघू शकता शेवटचा पेपरचं, रट्टा मारताय। काय भावा, कसं वाटतं आज शेवटचा पेपर आहे? मस्त झालं। ही आहे ती माझ्या मागे एक्झामला बरोबर मागच्या बेंचवर आहे, आणि ही भरपूर लांब आहे, लांब आहे, लांब आहे। जातो आजचा पेपर आहे ना? चलो आता एक्झाम आता सुरू होणार आहे 1-5 मिनिटात, तर भेटूया एक्झाम नंतर। भाऊ भरपूरच खुश आहे, आज शेवटचा पेपर आहे म्हणून। चला भेटू नंतर। 2000 years later. पेपर आता झालेला आहे आणि तुम्ही खुशी बघू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर। पेपर झालाय। आता सगळे पावसात भिजायला जावा, धबधब्यात जावा, समुद्रात जावा, घाटात जावा, कुठं पाहिजे तिकडे जावा। आता कुठे जाणार आहे? स्वर्गात। स्वर्गात? रिझल्टचं काय? ते आता टेन्शन नाही घ्यायचं रिझल्टचं। शकता तुम्ही पूर्ण लागलेलं आहे। आता पेपर होता तो खूप जास्त सोपा काढला होता डिपार्टमेंटनी। MCQs थोडेसे टफ होते, थोडे विचार करायला लावणार होते, पण लिहिलेले आहेत 20। बघू, सगळ्याच्या सगळे क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत, सगळ्याच्या केस लिहिलेल्या आहेत। येस, अँड फायनली एक्झाम आहे ती झालेली आहे आता, ज्याची आम्ही सर्व उत्सुकतेने वाट बघत होतो। आणि आज पेपर जेव्हा झाला तेव्हा लिटरली सांगतो, जो डोक्यावरचा जो ताण होता, स्ट्रेस होता, सगळा असा भुळकन उडून गेलेला आहे आणि एक वेगळी खुशी मिळते आतून आम्हाला। भेटूया आता रात्री, पण काहीतरी मस्त प्लॅन आहे, रात्रीच भेटू। चहा नाश्ता करायला उद्याचं रिझर्वेशन झालेलं आहे, कोल्हापूर टू संगमेश्वर। अनप्लॅन्ड ट्रिप टू ज्योतिबा।
प्रथमेश आला डायरेक्ट गाडी घेऊन आणि म्हटलं बस, आणि आलेलो आम्ही आता ज्योतिबाला. कडक मोहर. आता तुम्ही हे आता व्हिडिओ बघितले असाल, आणि खरं सांगतो पुढचं काही दिसत नाही. हा दुःख प्रचंड आहे, थंडी वाजायला लागले. एक नंबर. हे बघा, तुम्ही अंदाजा लावू शकता केवढं दुःख आहे ते. आलेलो आहे आम्ही इथं कागलला. आता सगळे एक्झाम झाल्यावर खुशीत आणि आलोय आम्ही इथे हॉटेल साक्षी. तर हे बघा, तुम्ही डोळे बघू शकता की कंटिन्यू ड्राईव्ह केलेला आहे मी ज्योतिबापासून अगदी इथे कागलला येईपर्यंत. चपाती किती आहे? चालले रे बाबा. खाणार की आधी सांगायला पाहिजे. नॉनव्हेज वाल्यांना पांढरा रस्सा तरी मिळाला. आपल्याला काय सिद्ध्या आमटी तरी देतात की बघ. तर मसाला पापड झालाय बघा. थाळ्या आल्या भावा. अजून वेळ बुकेचा अंत बघतोय. मागू की बॉटल? मागू की बॉटल? नको. स्प्राईट. अखिल स्प्राईट मागतोय. आहे व्हेज थाळी बघू शकता तुम्ही. भरपूर काय काय, क्वांटिटी पण चांगली आहे. फक्त जरासा वेळ गेला, तासभर. अखिल बावा आणि धीरज बावा, जेवण एक नंबर होतं. ह्या दोघांकडनं आजची पार्टी होती वाढदिवसाची. चला जेवण झालं, व्लॉग पण संपूया. हां, लाईक शेअर सबस्क्राईब. हां सबस्क्राईब.